नमस्कार, मी आज तुम्हाला पुरणपोळी दाखवणार आहे. त्यासाठी मी ही ह्या वाटीने मोजून 1 वाटी डाळ घेतली आणि त्यावरून थोडी घेतली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जर आपलं प्रत्येक वेळेस काय होतं, आपण डाळ शिजायला टाकली का आपलं पुरण म्हणजे डाळ शिजताना नाही का पाणी सगळं कुकरवरून ओतू जातं आणि त्यामुळे सगळं खराब होतं. तर आता काय करायचं, आपली एक ट्रिक, आपल्या सगळं डाळीला तेल लावून घ्यायचं आहे. नंतर कुकरमध्ये अशा प्रकारे डाळ गरम पाण्यात टाकायची आहे शिजायला. नंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि 5 ते 6 शिट्ट्या जर काढून घेतल्याच्या नंतर कुकर थंड होऊन द्यायचा आहे. कुकर थंड होईपर्यंत आपल्याला गूळ बारीक करून घ्यायचा आहे आणि पीठसुद्धा मळून घ्यायचं आहे. हे बघा, आपली नाही का 5 ते 6 शिट्ट्या काढल्यानंतर डाळ पण अशी भारी व्यवस्थित शिजली आहे आणि कुकरला कुठं उतूसुद्धा गेली नाही. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. डाळीला तेल लावून मग शिजू घाला, त्यामुळे तुमचं पुरण पण छान. मी असं येळवणी काढून घेतला आहे, आमच्या इकडे त्याला येळवणी म्हणते. नंतर गूळ टाकून जेवढी आपली डाळ आहे त्याच्या प्रमाणात आपल्याला जर गूळ टाकायचं, त्याबरोबर गूळ टाकायचं, अशा प्रकारे पुरण आपल्याला शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये वेलची पावडर टाकली आहे आणि जायफळसुद्धा किसून टाकलं आहे. असं उलताना आपलं उभं राहिलं पाहिजे. त्यानंतर माझ्याकडे पुरणाची चाळणी, त्यामध्ये हे पुरण मी बारीक करून घेतलं आहे अशा प्रकारे. नंतर पीठ मळून घेतलं आहे. पीठ मळण्यासाठी मी 2-3 वाटी पीठ घेतलं आहे. त्यामध्ये थोडी हळद कलरसाठी टाकली आणि अशा प्रकारे कणिक तिंबून घेतली आहे. त्यानंतर कणिक भिजल्यानंतर मी त्यामध्ये पुरणाचा अशा प्रकारे गोळा घालून आणि व्यवस्थितपणे पुरणपोळी लाटून घेतली आहे. आणि बघा, अशी लाटल्याच्या नंतर खूप छान पुरणपोळी तयार झाली आहे, कुठं फाटली पण नाही आहे. आणि बघा, आता भाजल्याच्या नंतर तुम्ही बघा पुरणपोळी किती छान दिसते आहे. हे बघा, अशा प्रकारे तेल लावून आपल्याला पुरणपोळी व्यवस्थितपणे भाजून घ्यायची आहे. हे बघा, किती छान पुरणपोळी फुगली आणि मऊ अशी लुसलुशीत झाली आहे. त्यामुळे तुम्ही पण ही ट्रिक नक्की ट्राय करा आणि पुरणपोळी तयार करून बघा. धन्यवाद.